मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पैशावाला माणूस. आता आपण बघणार आहोत की 24 तासात काय काय अपडेट्स आल्या फायनान्स रिलेटेड, ते आपण आता आज बघणार आहोत. तर अपडेट्स असे आहेत की पहिले अपडेट आहे की सेन्सेक्स 770 अंकांनी गडाडला आहे. एका दिवसात 7 लाख कोटींचे नुकसान झालेले आहे. सलग 13व्या दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्या शेअर्सची विक्री केल्याने शेअर मार्केटमध्ये खूप घसरण झाली आहे. भारत युरोप संबंधांना नवीन वळण मिळालेले आहे. संरक्षण क्षेत्रात एकत्र काम करण्याचा त्यांचा निर्णय झालेला आहे. विमा कंपन्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा भेटलेला आहे. 10,000 कोटींची वसुली थांबवलेली आहे सध्याला. मुंबई हायकोर्टाने 13 विमान कंपन्यांकडून होणारी जीएसटी वसुली तुर्तास थांबवलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी 18 तारखेला होणार आहे. आणि इंडसलँड बँकेचा आपण आता बघूया. तोट्यातून बाहेर तरीही निराशा तिला भेटली आहे. इंडसलँड बँकेला फक्त 161 कोटींचा नफा झालेला आहे. मागील तिन्ही महिन्यामध्ये बँकेला तोटा झाला होता. यावेळी नफा झाला असला तरी तो गेल्या वर्षापेक्षा खूपच कमी होता. आणि आजच्या ह्या आपल्या 24 तासातील अपडेट्स कशा वाटल्या त्या आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा नवीन तुम्हाला मी फायनान्स रिलेटेड न्यूज, गोष्टी, टिप्स, इन्फॉर्मेशन घेऊन येत राहतो. तर तेच मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.